मार्कवरती गोलंदाज सज्ज, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. सचिन आणि अभि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. राजू गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राइक एंडवरती सचिन यांना आपण पाहतोय. शनिवारचा दिवस आणि या शनिवारच्या दिवसामध्ये हळूहळू प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी आता होताना दिसतेय. आलेल्या त्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्लेचा पहिला बॉल. चला ऑल सेट. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये काय अप्रोच असणार आहे दोन्ही फलंदाजांचा किंवा गोलंदाजाचा हे पाहिलं जाणार आहे. KSK अंतर्गत 2 गाव एक संघ ही संकल्पना आणि 2 गाव एक संघ या संकल्पनेमधील हा पहिला सामना आपल्या भेटीला. सचिनच्या समोर राजू. पहिला बॉल राऊंड द विकेट. ओ इनसाइड आउट खेळायचं होतं. आडव्या बॅटने खेळले चेंडूला. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. धावफलकाचा श्रीगणेश झालाय. एखाद्या मोठ्या धावफलकापर्यंत जाण्यासाठी किंवा एखादं चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सुरुवात करावी लागते. मॅचला चालू करणं त्याला म्हणतात. टिपिकल टेनिस क्रिकेट स्टाईल मध्ये ही ती परिभाषा आहे वेगळी. ओ यावेळेला उसळी घेणारा चेंडू. प्रेडिक्ट केल्याप्रमाणे हा यष्टांच्या भरून चेंडू निघून चालला. फलंदाजाला समजण्याचा झालाय. तयार नव्हते ऑन साईडला खेळण्यासाठी आणि त्यामुळे बॅट बॉल पर्यंत आली नाही आणि निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू सिंगल साठी, दुसरा चेंडू डॉट. 5 षटकं. कालचा दिवस जर आपण आठवाल तर पहिल्या सामन्यामध्ये 50 पार झाली होती. ओ आडव्या बॅटने खेळलाय. चेंडूला पुल केलंय. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय. चेंडू नाही थांबत आहे. चेंडू निघून चाललाय. मनसे चौकार. थँक्यू डीजे. या अगोदरचा चेंडू निर्धाव आला आणि त्यानंतर चौकाराची जी अपेक्षा होती तो चौकार आला अभिच्या बॅट मधून. 2 गाव एक संघ या संकल्पनेमध्ये. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावर वॉट अ शॉट. नजाकतेने भरलेला अति सुंदर दर्शनीय स्ट्रोक. चेंडू जातोय कव्हर पॉइंट सीमारेखा पार. चौकार. मनसे चौकार. ऑफस्टोच्या बाहेर चेंडू पीच झाला आणि त्यानंतर उसळी घेत असताना चेंडूला रीड केलं आणि सहज रीतीने वेट करत असताना योग्य वेळेची वाट पाहिली आणि त्यानंतर दिशा देत असताना सरळ गॅप मधून चेंडूला पाठवलं. लॉफ्टेड पद्धतीचा हा फटका 4 धावांसाठी. अभिचा माइंडसेट क्लिअर आहे. ऑन मेरिट खेळणं. त्याने आतापर्यंत मागील 3 चेंडूवरचा जो काही त्याचा पवित्रा दाखवलाय त्याच्यामध्ये एकच गोष्ट दिसून आली आहे. जसा चेंडू येईल तसा खेळायचा आहे. राजू यावेळेला राऊंड विकेट येत असताना अँगल बनवण्याचा प्रयत्न केला परंतु अँगल बनवत असताना एक काळजी घेतली की चेंडू बॉडीलाईनच्या जास्त दूर नाही जाणार आणि त्यामुळे या चेंडूवरती बीट होत असताना अभि डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. डॉट 4 डॉट. त्या अगोदरची सिंगल. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये बाकी असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 मोठ्या फटक्यांना आपण पाहिलं. हलक्या हाताने खेळलंय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. पहिला षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती बिरमणी हातलोल या संघाच्या.
पहिलं षटक 10 धावा, चांगली सुरुवात, 2 चौकार अभिच्या बॅटमधून पाहिलेत. सचिन 1 धावेवरती खेळतोय आणि अभिला माहित आहे आता या खेळपट्टीवरती कालच्या दिवसाचा खेळ बघितल्यानंतर किती धावा बनवणं गरजेचे आहेत आणि त्या धावा बनवल्यानंतर किती कम्फर्ट मिळू शकतो. तुर्तास इथे 50, 60, 65 या धावांचा विचार करून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम उतरली असावी, परंतु त्यांच्या समोर आहिर आणि देवलीचा संघ जो आहे तो सुद्धा तितकाच ताकदवर. या दोन संघांनी एकत्रित येऊन खेळण्याचा जो काही प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नाला त्यांना यश आणायचंय. आज या वेगळ्या दांडीच्या स्पर्धेमध्ये, वेगळ्या संकल्पनेच्या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडायची आहे. दोन्ही संघाचे इरादे बिलकुल साफ आहेत, क्लिअर आहेत. शंकरला आपण बघतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये, दुसऱ्या बाजूला किशोर मोरे सारखा खेळाडू सुद्धा डगआउट मध्ये आहे. KSK अंतर्गत या खेळाडूंची चर्चा नेहमीच आपण पाहिली आहे. बहुतांश प्रमाणात या कोयना सोळशे कांदाटी प्रतिष्ठान त्यांच्या त्या स्पर्धा नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायच्या. हल्ली वेस्टर्न लाईनला खूप मोठ्या प्रमाणात या स्पर्धा होताना दिसत आहेत आणि त्यामधील ही भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे जी मनसे चषकाच्या रूपाने. यावेळेला टॅप केलं चेंडूला, शेवटच्या क्षणाला लटकट केलं. क्षेत्ररक्षक होता पॉइंट मध्ये, त्याने चेंडूला अडवलं, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. ज्या वेळेला चेंडू आपल्या रडारमध्ये येत नाहीये किंवा आवाक्यामध्ये येत नाही, ज्या पद्धतीचा प्लॅन केला त्या पद्धतीने येत नाही, त्यावेळेला चेंडूला सन्मान देऊन सिंगलसाठी ढकलायचं, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं, अशा काहीशा मानसिकतेने खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इनसाइड आउट चेंडूला पाठवून दिलंय, गॅप मधून एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन नाहीये, शंकरच्या जवळून चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार, मनसे चौकार. अभिने हा फटका लागला. मगाशी सचिनची ती बॅटिंग आपण बघितली, चौकार नजाकतीने भरला, बिलकुल फुल ऑन लेन चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि ज्या पद्धतीचा चेंडू होता त्याला इनसाइड आउट खेळलेत. माहित होतं त्यांना की डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्याचा फायदा उचलत असताना 4 धावा मिळाल्यात. चांगली फलंदाजी यावेळेला पुन्हा एकदा, परंतु बॅटवरती प्रॉपर चेंडू आलेला नाहीये. शंकरला बीट करून चेंडू मागे निघून चाललाय, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट, सिंगल धाव येते. चौकाराने डील केली जाते. बघा इथे या मैदानावर ते आल्यानंतरची पहिली मानसिकता ॲज अ प्लेअर म्हणून काय किंवा मनामध्ये कोणता विचार येतो, तर एकच की मैदानाची भौगोलिक रचना, बाउंड्री लाईन लांब आहे असं सगळ्यांना वाटतं, पण काल याच्या विरोधात सगळ्या गोष्टी होताना बघितल्या. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चेंडू अलॉंग द कार्पेट निघून गेला. पुन्हा एकदा वाईड डिश लॉंग ऑफ मध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे, चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न खराब फेकी आणि त्यानंतर गॅदर करत असताना गोलंदाजाच्या झालेल्या चुका, त्यामुळे या 2 धावा सहजरित्या धावून कंप्लीट केल्या. असे काही फटके, काही षटकार रस्त्यावरती गेले, काही आमच्या डगआउटच्या मागे गेले. समोरच्या दिशेने मारलेला तो सर्वात मोठा फटका अमोलच्या बॅटमधून आपण पाहिला, जो बिलकुल आमच्या समालोचन कक्षाच्या मागे जाऊन पडला होता. आडव्या बॅटने खेळले चेंडूला, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक डी मध्ये तैनात आहे, चेंडूला फील्ड करेल, फंबल होतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न खेळला जातोय, 3 धावा सहज कंप्लीट. एकाचं रूपांतर 2 मध्ये, 2चं 3 मध्ये स्वाभाविक आहे. या खेळपट्टीवरती खेळत असताना तुम्हाला मोठे फटके आलेत नाही आलेत ते बाजूला सरत असताना, ज्या धावा जिथे तुम्हाला संधी आहे एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याची, ते करणं गरजेचं आहे. कारण याचं जर का कॅल्क्युलेशन नीट आपण निरखून बघाल किंवा पारखून बघाल तर तुम्हाला एक मोठं धावफलक जरूर दिसेल. त्याची चर्चा आपण करणार आहोत. तुर्तास 5 चेंडूचा खेळ, धावफलकाची धावा 21-21. यावेळेला पंच केलं चेंडूला,
कव्हरच्या दिशेने चेंडूला टोलावलंय, जिथे एकदा धावून कंप्लीट. षटक क्रमांक 2 समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल करते दाबा 22 बिनबाद बिरमणी हातलोल. थँक्यू डीजे. चला 2 षटक संपलेली आहेत आणि आपण तिसऱ्या षटकामध्ये येतो. ज्या तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाणार आहे. मनसे चषक 2025 आदरणीय वीरदादा मोरे यांची ही संकल्पना. एक तो अट्टहास, एक दृढ निश्चय मनाशी केलेला, एक पाहिलेले ते स्वप्न आणि त्या स्वप्नाला सत्यात साकारत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिवहन पालघर जिल्हाध्यक्ष, वाहतूक पालघर जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबरीनं विरार शहर संघटक यांची ही संकल्पना आणि या संकल्पनेतून 2 गाव 1 संघ हा फॉर्मॅट आजच्या दिवसभरामध्ये खेळवला जातोय. KSK अंतर्गत, KSK म्हणजे कोयना सोळशी कांदाटी या अंतर्गत खेळणारे सगळे संघ. खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं या KSK अंतर्गत. कधी न थांबणारे हे क्रिकेट आहे, कारण पावसाळ्या हंगामामध्ये सुद्धा अनेक रबरच्या टुर्नामेंट्स होतात. त्यामुळे वर्षभर ही सगळी मंडळी, हे सगळे खेळाडू क्रिकेटशी निगडीत राहतात, क्रिकेटच्या जवळ राहतात आणि आज लाख मोलाची स्पर्धा खेळण्यासाठी हे खेळाडू सज्ज झालेत. षटक क्रमांक 3 गौरवच्या हातामध्ये चेंडू, समोर स्ट्राइक एंड वरती अभिने लवकर बॅट क्लोज केली आहे आणि यष्टरक्षक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत कोणतीही धाव होताना दिसत नाहीये. इनसाइड आउट, चेंडू निघून चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, सीमारेखा पार, चौकार. एकदा धावून कंप्लीट. मनसे चषकाचा थरार. कालच्या दिवसामध्ये ओपनचे सामने आपण पाहिलेत. आज KSK अंतर्गत 2 गाव 1 संघ ही संकल्पना. उद्याच्या दिवसामध्ये 40+ सामने आणि उद्याच संध्याकाळी इथे ग्रँड फिनाले सुद्धा होणार आहे. या मनसे चषकाचा मानकरी कोण होणार याचं उत्तर उद्या मिळेल. पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न, हा स्वीप काही प्रमाणात स्कूप होता, चेंडू मागे निघून गेलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू थांबत नाहीये, चेंडू क्लिअर करतोय फाईन लेग, सीमारेखा पार, मनसे चौकार. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत, तिसरं षटक मार्गस्थ, 4 चेंडूचा खेळ झाला. तिसऱ्या षटकामधील 31 वरती धावफलक जाऊन पोहोचले. यानंतर होणारी मॅच कलमगाव गावडोशी KCC. ओ व्हॉट अ शॉट, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, संपूर्ण त्या सेलिब्रेशन वरती पाणी फिरणारा हा झेल. फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन गॉन. फलंदाज बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज किशोर मोरे मैदानाच्या आतमध्ये
दाखल होत आहेत. यानंतर होणारा सामना दोन्ही कर्णधारांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचंय. कळमगाव गावडोशी केसीसी विपक्ष झांझवाड घोडेपारूड. या दोन्ही संघांना विनंती आहे आपले कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये पाठवायचे आहेत. मनसे चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामामधील दिवस दुसऱ्या दिवसामधील पहिली मॅच 10:25 पहिला चेंडू पडलाय. कालच्या दिवसाची सुरुवात झाली त्यावेळेला 12:02 पहिला चेंडू पडला होता. आज तितक्या वेळेवरती नाही समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड किशोर मोरे ऑन फायर. आले आपली ताकद दाखवत असताना चेंडूला पाठवून देतोय सीमारेखा पार. मनसे षटकार. बिरमणीची आन बान शान असं म्हणू शकता. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्याने आल्यानंतर समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलं. 6 धावांसाठी षटकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल करते धावा 37-37. अजूनही 12 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. टीम हडल टीम मीटिंग होतीये. चर्चा केली जातीये एकमेकांशी. कर्णधार जवळ आल्यात. दोन्ही संघातील महत्वाचे खेळाडू एकमेकांशी चर्चा करतात. इथून पुढचे प्लॅनिंग काय असावं काय करणं गरजेचं आहे जेणेकरून या धावांच्या रथाला रोखलं जाईल. विकेट तितक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या नाही आहेत. येणारी 2 षटकं म्हणजे स्लॉग ओव्हरची आहेत आणि स्लॉग ओव्हर असताना त्यांच्यावरती त्या स्लॉग ओव्हरमध्ये धाबांवरती कंट्रोल ठेवणं स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू सीमारेखा पार. डाऊन द ग्राउंड षटकार. गोलंदाजाच्या दिमागाशी खेळ केल्यासारखं चित्र आहे. माहित होतं गोलंदाज फ्लॉरनेट टाकण्यासाठी जातील. हालो चेक. ओमकार घाटगे आज खेळताना दिसतील. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावर शंकर चेंडूच्या मागे. चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाही. आउटफील्ड व्हेरी फास्ट आहे. ओ हो चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. मनसे चौकार. चौकार आला षटकार आला. या षटकाची सुरुवात ही वेगळ्या प्रकारे आक्रमक पवित्रा फलंदाजीचा दिसतोय आणि त्या आक्रमक पवित्राद्वारे धावपल करते. आता जर आपण बघाल तर 47 वरती धावपलक जाऊन पोहोचले. 47 पहिल्या 3 षटकामध्ये झालेली जी काय आतिषबाजी याच्यामध्ये राजूचं पहिले षटक 2 चौकार आले होते. गणेशने दुसरं षटक हाताळलं त्याच्यामध्ये 1 चौकार आला होता आणि शेवटी गौरवचे जे षटक आलं होतं त्याच्यामध्ये 1 षटकार 2 चौकार आणि या चौथ्या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार आला. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे तिथे दोघांच्या मधून चेंडू निघून जातो तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट गरजेचं आहे. आता इथून पुढचे येणारे चेंडू तुम्हाला मोठ्या धावपलकापर्यंत जाण्यासाठी त्या प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार मोठ्या धावा बनणं गरजेचं आहे. नाही बनले तर अडचणी वाढणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला सदा व्यस्त राहावं लागेल. पण गोलंदाजी करणाऱ्या संघाला काय करावं लागणार आहे. आहिर देवळी संघाला या मॅचला जिंकण्यासाठी येणाऱ्या चेंडूंमध्ये धाबांवरचा अंकुश त्याच्यावरती नजर ठेवावी लागेल आणि जितक्या कमी धाबांपर्यंत रोखता येईल तितकी फलंदाजांना मदत सुद्धा होणार आहे. पाहूयात नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून लांब ठेवला गेला. लांबून खेचलंय चेंडूला. लॉंगाच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग तिथे. 1 धाव धावून कंप्लीट केली जाते. सर्व खेळाडूंसाठी ही वेगळी पर्वणी. मनसे चषकाद्वारे भल्या मोठ्या बक्षीस रकमेची टुर्नामेंट खेळायला मिळते. ही स्पर्धा खेळायला मिळते आणि म्हणूनच
हा केलेला अट्टास आदरणीय विनोददादा मोरे यांचा. संमिश्र अशी स्पर्धा 40+ 40 वर्षावरील खेळाडू ज्या संकल्पनेमध्ये खेळतात. कालचा दिवस खुल्या गटातला आणि आज गावच्या संघांना संधी देण्यात आली आहे. लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव. काही प्रमाणामध्ये अंकुश ठेवलाय धाबांवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तर त्यानंतर मोठ्या फटके येऊ दिलेले नाही आहेत. मागील 3 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा खर्च केल्यात गोलंदाज गणेशने, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये एक चौकार आला होता आणि तो चौकार येत असताना ॲज कम्पेअर्ड टू दी अदर बॉलर्स चांगली गोलंदाजी होती. बाहेर निघणारा चेंडू होता, स्टेप आउट झाले. ते स्टेप आउट होत असताना आय थिंक शफल झाले, त्यामुळे पंच तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही. आणि असं असताना षटक क्रमांक 4 संपलं आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 51. एका गाड्याच्या पतनानंतर बिरमणी हातलोल या संघाचं. त्या बॅड लाईटचा फटका पडू शकतो, बसू शकतो आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीची काळजी घ्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 4 षटकं संपली आणि 4 षटकामध्ये झालेला खेळ, त्याच्यामध्ये सचिनची विकेट. सचिनने जाण्या अगोदर एक चौकार जरूर लगावला होता. त्यानंतर अभि आणि किशोर यांनी केलेली पार्टनरशिप. आता नितीन नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. भागीदारी पार्टनरशिप किती महत्वाची आहे. तुम्ही ज्या वेळेला एखादी पार्टनरशिप रचता त्यावेळेला जेवढा वेळ व्यतीत करता खेळपट्टीवरती, त्या खेळपट्टीवरचा अंदाज तुम्हाला येतो. किती प्रमाणात चेंडू टर्न होतोय, किती प्रमाणात उचळी घेतोय, कोणत्या स्पॉटवरून उचळी घेतोय, या साऱ्या गोष्टी तुम्हाला कळल्यानंतर धावा बनवणं सोपं जातं. आणि ते धावा बनवणं सोपं गेल्यानंतर आपोआप त्या धावांचा रतीब रचला जातो, तो डोंगर रचला जातो, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो, वाढत असतो. आणि असं असताना येणाऱ्या धावा या समोरच्या संघावरती दडपणात असतात आणि विकेट न गेल्यामुळे आपोआप गोलंदाज सुद्धा त्याच शोधामध्ये असताना चुका करत असतो. हा फायदा भागीदारीचा होतो. लेग बाहेर टाकलेला चेंडू, लेग बाहेरचा चेंडू आणि त्या चेंडूवरती पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एकदा धावून सुद्धा कंप्लीट केले, म्हणजेच या तब्बल 2 धावा मिळतील अतिरिक्त स्वरूपाच्या. नितीनच्या हातामध्ये चेंडू. आहिर देवळी संघाला या षटकामध्ये कमीत कमी धाबांपर्यंत रोखावं लागणार आहे, अन्यथा मोठ्या धाबांचा पाठलाग करावा लागेल. फलंदाजांना समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत एकच धाव सचिनने धावून कंप्लीट केली आहे. किशोरने थांबवलं सचिनला, त्याचं कारण आहे उर्वरित चेंडू मी खेळतो, मला अनुभव आहे या खेळपट्टीचा, या मैदानाचा. कालचा दिवस पूर्णपणे याच ठिकाणी मी घालवलाय, मला माहिती आहे कोणत्या स्पॉटवरती बॅटिंग केल्यानंतर धाबा बनतात, असा काहीसा विश्वास देत असताना सचिनला. परंतु नितीनचं कौतुक आहे. पहिला चेंडू स्क्वेअर हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती जो कंट्रोल दाखवला, आतमध्ये येणारा चेंडू आणि पूर्णपणे बॅटवरती हावी झाला, स्टिकरच्या जवळ लागला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानाला गरगळ निघून चालला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग, दुसरा धावायचा प्रयत्न आणि रनआउटची संधी, परंतु फेकी तितकी अचूक नाही. स्टंपच्या जवळ जरूर चेंडू आला होता, परंतु यष्टरक्षकाने गॅदर करत असताना त्याच्या पुढ्यात चेंडू पडलाय. तिथे एक
धावेचं रूपांतर 2 धाव्यामध्ये सहज होताना आपण पाहिलं. 2 धावांनिशी धावपलक 55 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 4 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. हो, यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. किशोर पूर्णपणे स्टेप आउट झाले. ते त्यांचा तो नॅचरल खेळ आहे, नैसर्गिक खेळ आहे. $62 आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निघून झाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फेकी खराब. आणि ती फेकी खराब होईपर्यंत 2 धावा सहज रीतीने धावून कंप्लीट केल्या. किशोर मोरेने या अगोदर लगावलेला षटकार आपण पाहिला, जो की स्टेप आउट होऊन पंच केलं तो चेंडूला. जितका चेंडू राईस होत होता त्या चेंडूला पाठवण्यामध्ये यश आला. बाउन्सला परकत असताना मारला तो षटकार. आणि मगाशी मी का स्ट्राईक घेतली ते सांगत असताना 64 वरती धावपले जाऊन पोहोचले. मला वाटते शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. चांगलं धावपलक पहिल्या मॅच मध्ये लगावत असताना. एक मिनिट एक बॉल आहे ना. ओ, इनसाइड आउट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूला अडवेल का? नाही अडवू शकलाय. चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. आणि या 4 धावांनिशी धावपलक पहिल्या इनिंग मध्ये. थँक्यू. 67 धावांवरती और 69 धावांचं लक्ष आहे. 68 वरून 4 आले. आणि 4 आल्यानंतर 69 धावांचं लक्ष 5 षटकांमध्ये पार करायचंय ते आहिर देवली या 2 संघाला. चला, यानंतर होणारा सामना दोन्ही कर्णधार या. टॉस केला जाणार आहे. यानंतर होणारा सामना कलम गावडोशी आणि झांझवाड घोडे पारोट दोन्ही संघाचे कर्णधार.
हालो चेक हालो 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 चेक हालो चेक. अक्षय त्याच सामन्यामध्ये उन्हाचा प्रभाव जितका आहे त्याला बघता आउटफील्ड मधला तो दमटपणा आता निघून गेलाय. हवेमध्ये सुद्धा आता तितकासा दमटपणा राहिलेला नाहीये. म्हटल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होण्यामध्ये कोणती अडचण होत नसेल. आणि असं असताना या 69 धाबांचा पाठलाग बघणं हे एक मोठी पर्वणी असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025. पुन्हा एकदा त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत जे कालपासून आम्हाला भरभरून प्रेम देतात. या स्पर्धेला इथे येऊन पाहत त्याचबरोबरनं श्रीलाईवरती घर बसल्या पाहत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. आपलं पुन्हा एकदा स्वागत सुद्धा. चला सामन्याला सुरुवात करा. इनिंग ब्रेक झाल्यानंतर 7 मिनिटाचा अवधी गेलाय. मॅच चालू झालेली नाहीये. पुन्हा एकदा सांगेल एका मॅचच्या मध्ये जर का 7 मिनिटं गेली तर 50 मिनिटं तुमची फक्त इनिंग ब्रेक मध्ये जाणार आहेत. 50 मिनिटं म्हणजे ऑलमोस्ट 1 तास. 1 तास म्हणजे एक मॅच त्याच्यामध्ये कंप्लीट होते. त्यामुळे विनंती आहे की आपण
त्वरित मॅचला सुरुवात करायची. पॉवर प्लेचं पहिलं षटक. गीतेशच्या हातामध्ये चेंडू आहे. पंचांचा इशारा आलाय लेट्स प्लेचा. जाऊयात मैदानाच्या दिशेने. आकाश आणि राज ही जोडी सज्ज होतीये. पहिला बॉल प्री प्लॅन स्ट्रोक. आकाशने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू यष्टनच्या मागे निघून गेलाय आणि तो सुद्धा लेग स्टंपच्या बाहेर. वाईड बॉल. हॅलो 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 चेक. यावेळेला चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू 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 डीजे. पहिला चेंडू ज्या दिशेने मारायचा होता त्या दिशेने जाऊ शकला नव्हता कारण तो स्क्वेअर मारा होता. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईट स्वरूपाने अतिरिक्त धाव तिथे धावफलकामध्ये ऍड होताना दिसली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं आणि त्या दिशेने 4 धावा सुद्धा दाखवल्यात. आकाशने पुन्हा एकदा जागा बनवली. शफल झालेत. शफल नंतर ऑलमोस्ट सफल. चेंडू सीमारेखा पार. लॉंग लेग क्लिअर करतोय. येतोय मनसे. चौकार. कळमगाव गावडोशी आणि झांजवड घोडेपारोट या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण त्वरित नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. चला दोन्ही कर्णधार. यानंतर मॅच ज्या 2 संघांदरम्यान होणार आहे त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना ऑलरेडी आम्ही भरपूर वेळा पुकार दिलेली आहेत. तरी दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस का बॉसच्या दिशेने यायचंय. जशा तशी सुरुवात आहे असं मी का म्हणते त्याचं कारण एकच आहे. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण बघाल तर 2 चौकार आले होते. आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 चौकार आलेले आहेत. एक निर्धाव चेंडू हाताळला आहे जितेशने. यावेळेला राऊंड विकेट येत असताना व्हॉट अ शॉट. काय कट केलं चेंडूला. अफलातून स्क्वेअर कट. चेंडू निघून जातोय सीमारेखा पार. चौकार. चला दोन्ही कर्णधार आलेत का. अक्षय एकदा लक्ष द्या. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण त्वरित टॉस का बॉस मध्ये यायचंय. हे षटक संपल्यानंतर टॉस कडे जायचंय. 13 धावा धावफलकावरती. गीतेश पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला निघून गेलाय. किशोर लांब होते. चेंडूने क्लिअर केलाय काऊ कॉर्नर. चेंडू सीमारेखा पार. मनसे चौकार. एकच वादा आणि आमचे विनोद दादा. ज्या पद्धतीने विनोद दादाने हे आयोजन केलंय त्याला बघत असताना आता या गाण्याला थोडं बदलण्याची वेळ आली. म्हणजे या विभागामध्ये ज्यावेळेला गाणं वाजेल त्यावेळेला एकच वादा आणि आमचे विनोद दादा असं म्हणावं लागेल. इतकी चांगली आणि बहारदार स्पर्धा. यावेळेला स्टेप आउट झालेत. स्टेप आउट होत असताना चेंडूला पाठवलं लॉग ऑनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. चौकार. षटक संपलं पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 5 चौकारांच्या साह्यानं 21-21. यानंतर होणारा सामना त्याच्या आपण टॉसकडे जाणार आहोत. मी आदरणीय विनोददादा मोरे साहेबांना विनंती करेल की आपण नाणेफेक करण्यासाठी या. ओके. टेल इज द कॉल आणि टेल आलाय. धन्यवाद साहेब आपलं मनापासून आभार. कळमगाव आणि गावडोशी नाणेफेकीचा कौल जिंकला काय निर्णय असेल. फलंदाजी करू.
आज या ठिकाणी आल्यानंतर 1,00,000ची स्पर्धा आणि त्या 1,00,000च्या स्पर्धेमध्ये इतकं चांगलं वातावरण आणि ही स्पर्धा कशी वाटते? खूप चांगलं आयोजन आहे. एवढंच 2 गाव एक संघ खेळायचे, समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? जास्तीत जास्त 50+ मारायचा प्रयत्न करू आम्ही. आणि आज असे कोणते खेळाडू, जसं की तुम्ही रोज खेळता त्यावेळेला एका गावामधून खेळता, आता 2 गावामध्ये खेळायचं आहे, हे कॉम्बिनेशन कसं बसवलंय? कॉम्बिनेशन चांगलं बसवलं आहे. एक प्लेअर आमचा कमीच आहे, तरी पण आम्ही खूप प्रयत्न करू चांगला खेळायचा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्हाला क्षेत्ररक्षणच करायचं होतं, त्याच्यामुळे चांगली सुरुवात आहे. एकंदरीत हे माहोल, हे वातावरण बघून आणि विनोददादांचं हे आयोजन कसं वाटतं? नाही, माहोल खूपच चांगला रंगला आहे, कारण की कालपासून आम्ही फॉलो करतो ही टुर्नामेंट. ज्या दिवसापासून ही टुर्नामेंट आली होती तिथपासूनच या टुर्नामेंटने माहोल बनवलं होतं आणि त्याचंच उदाहरण आहे. एवढी चांगली टुर्नामेंट आयोजित झाले. कालचा दिवस अतिशय खूप चांगला रंगला, आजचाही तेवढाच चांगला रंगेल अशी अपेक्षा असेल. एकच प्रश्न आहे, 2 गाव एक संघ ही संकल्पना आहे, 2 गावातील खेळाडू घेऊन खेळायचं आहे, कसं मॅनेज केलं संघाला आणि कशा धाटणीचा संघ आहे? नाही, खरंच खूप चांगली संकल्पना आहे. 2 गाव मिळून एकत्र खेळणं ही चांगली संकल्पना खरोखरच असते. आम्ही रबरमध्ये पण खेळतो. यावेळी घोडेबारूड संघ आमच्याबरोबर खेळतो आहे. निखिल जाधव सारखा मोठा खेळाडू त्या संघात आहे, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर खेळणं ही वेगळी मजा असेल. त्याच्याबरोबर बाकीचेही खेळाडू असतील. आमच्याकडे विशाल आहे, जयदीप आहे, प्रकाश आहे, त्याच्यामुळे खेळायची एक वेगळी मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो कळमगाव गोडोशे या संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर होणारी ही मॅच आहे 5 षटकांचा सामना, तो सुद्धा असणार आहे. त्याचा थरार काहीसा वेगळा असणार आहे, परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच जिथे 69 धावांचा पाठलाग आणि 69 धावांचा बचाव होतोय ते पाहणं तितकंच रोचक असणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मनसे चषक 2025 स्टे ट्यून विथ श्री लाईव्ह. इनसाइड आउट खेळलं, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, रनआउटचा. ओहो, रनआउटची संधी इथं मिस झाली आहे. फक्त मिस नाही तर दुसऱ्या बाजूला एक धाव सुद्धा कंप्लीट होताना दिसते. जिथे डॉट आला असता तिथे धाव निघाली आहे. धावफलकाचे धावा किती आहेत? 29. दुसरं षटक प्रगतीपथावरती, यश वरती हल्ले बोल होत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. राज स्ट्राइक एंडवरती आहे. यशला प्रभाव टाकायचा आहे, कारण जे दडपण बनले पहिल्या षटकामध्ये त्या दडपणाला अजून मोठं होऊ द्यायचं नाहीये जर काही मॅच जिंकायचं असेल. पण अहिर आणि देवळी हा संघ ज्या कॉन्फिडन्सने बॅटिंग करण्यासाठी उतरले त्या कॉन्फिडन्सला बघता या धावांचा पाठलाग होणं सहज शक्य वाटायला लागले. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉल. बघा, ज्या वेळेला तुम्ही अँगल बनवण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तो अँगल बनत असताना तुमची लेंथ खूप महत्त्वाची असते. तुम्ही कोणत्या लेंथवरती गोलंदाजी करताय. जिथे फुल ऑन लेंथसाठी जाण्याचा प्रयत्न केला गेला, वाईड लाईनवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो टाकत असताना हलकीशी दिशा भरकटली आहे आणि त्यामुळे व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलंय. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड झाली. लेफ्ट अंबोद विकेट यावेळेला दुरून घेतलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकास आले होते त्यानं टिपला झेल आणि फलंदाज बाद होत असताना पहिला हादरा टीम आहिर देवळी संघाला. गॉन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर गौरव. राज बाद झालाय. राजची जागा घेण्यासाठी गौरव, ज्या कमबॅकची अपेक्षा होती तो कमबॅक यशने करून दिलाय. बॉलिंग ऍक्शन जर यशची बघाल तर त्याच्या
त्याचा फॉलो थ्रू, त्याचा रिलीज पॉईंट, त्याचा रनअप, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव नाही आहे. प्रॉपर जी बॉलिंग ॲक्शन असावी एखाद्या गोलंदाजासाठी ती ॲक्शन दिसते. त्याचबरोबर ज्या लाईनमध्ये त्यांचा चेंडू पडतोय त्या लाईनमध्ये कोणत्याही प्रकारची कमी नाही आहे. त्या अगोदरचा चेंडू जर वगळलात पण लेंथमध्ये जो काही बदलाव किंवा ज्या चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला जातोय, धावपलकरती धावा आहेत 30. तो खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसतोय. कधी बाहेर निघतोय चेंडू, कधी सरळ निघून जातोय. आणि कॉन्क्रीटची खेळपट्टी असल्या कारणानं काहीसा त्या खेळपट्टीवरती, त्या विकेटवरती असा भाग जिथे तितकी प्लेन जागा नाही आहे किंवा खडतर जागा आहे, अशा ठिकाणून चेंडू वळणं न वळणं या साऱ्या बाबी. यावेळेला फुलटॉस ओहो, ऑन साईडला चेंडू खेळला होता. जरूर मिडविकेटमध्ये शॉटमध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला असता. शेवटच्या क्षणाला त्यांना कळालं की चेंडू माझ्या शंकर सकपाळ मैदानाच्या दिशेने दाखल. अभिच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. अभिने बॅटिंग मध्ये चांगली कमाल केली होती. सुरुवातीला चांगली पार्टनरशिप त्यांनी केली होती, भागीदारी केली होती आणि त्यामुळे 69 धावांचं जे काही लक्ष ठेवलं गेलंय ते शक्य झालं होतं. आज आता तोच अभि बॉलिंग करण्यासाठी आलाय. वैयक्तिक पहिले सांगिक 3रं षटक घेऊन 5 षटकांची मॅच आहे. यानंतरची होणारी मॅच त्या मॅचचा ज्यावेळेला टॉस झाला त्यावेळेला दोन्ही कर्णधार पूर्णपणे कॉन्फिडंट 32 आहे त्यावेळेला पूर्णपणे कॉन्फिडंट होते एकमेकांसमोर खेळण्यासाठी. चांदवडच्या कर्णधाराने सांगितलं की निखिल जाधव सारखा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे, ज्याचं KSK मध्ये खूप मोठं नाव आहे आणि तसेच टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सुद्धा मोठं नाव आहे. विक्रोळी सारख्या संघाकडून खेळत असताना अनेक मैदान त्यांनी गाजवलेत. चला घाई करा, बॅट्समन आलाय, बॉलर आलाय. सतीश आपण तिकडे थांबायचं नाहीये. बॅट्समनला वाटते की तुम्ही फिल्डिंग करताय कारण तुमचा ड्रेस सेम आहे. प्लीज आपण बाहेर या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची काढा घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. लॉंग स्टॉप, जिथे कोणताही स्टॉप नाहीये अशा ठिकाणी चेंडू जातोय. चेंडू सीमारेखा पार, मनसे चौकार. चौकार आला. चौकाराने धावफलक वेगाने वाढते. 32 चं 36 झालं. 36 झालं म्हटल्यानंतर आता 36 गुण जुळाल्यानंतर चांगलं म्हणजे चांगलं मानलं जातं. आता ते 36 गुण प्रमाणे हे 36 रन्स झालेले आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आकाश आहे. आकाश आहे तो मुमकिन आहे, आकाश आहे तर शक्य आहे आणि आकाश आहे तर सर्व काही आहे आणि त्यामुळे आकाशवरती खूप मोठी जबाबदारी आहे.
अभि बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न बघा, हाताच्या मागून चेंडूला टाकला, चेंडू कट करत असताना पॉइंट मध्ये चेंडू निघून चालला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय फरक पडतो, एका षटकामध्ये 12 धावा बनू शकतात आणि जर का 12च्या सरासरीने धावा बनल्या तर तुमच्या 60 धावा अशाच क्लिअर होतात 5 षटकांमध्ये. या टेक्निकने, या कॅल्क्युलेशनने जर का पुढे गेले, पहिल्या षटकाची सुरुवात जर बघितली तर कोणत्या प्रकारची हानी नाही. इनसाइड आउट, इनसाइड आउट, ट्रिमेंडस स्ट्रोक बाय मिस्टर आकाश. एक्स्ट्रा कव्हरला भेदत असताना, फाडत असताना, चिरत असताना चेंडू निघून गेलाय. मनसे चौकार. काय जबरदस्त फटका सजवला आकाश. आता खेळपट्टीवरती उभा राहिल्याचा फायदा उचलला. यावेळेला मिड विकेटच्या डोक्यावर मारलाय. नाव देखा ना ताव देखा, सीधे तान दिया, खींच कर मारा, गेंद जाती हुई सीमा के बाहर. 6 रनों के लिए. थँक्यू 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 डीजे. सुंदरीचं नाव विचारण्यापेक्षा आकाशचं काय ते गाव विचारा. काय जबरदस्त बॅटिंग करतो. धावफलकातील धावा या षटकारांशी जाऊन पोहोचल्यात 48 वरती. 48 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 48 धावा या 69 धावांचा पाठलाग करत असताना जी तुफान फटकेबाजी केली आहे आकाशने, खरोखर कौतुकास्पद. नेक्स्ट बॉल यावेळेला समोरच्या दिशेने, सरळ बॅटने, फुल पेस ऑफ द बॅट, चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. लॉंग ऑफच्या डोक्यावरून दणदणाट खणखणत षटकार. षटकारांची आतिषबाजी आणि या आतिषबाजीद्वारे आता अभिचे पूर्णपणे शोल्डर डाऊन आहेत. अशा प्रकारची बॅटिंग आकाश मैदानाच्या आतमध्ये करतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळेला नशिबाची साथ. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये होता आणि त्याच्या जवळून चेंडू टर्न होत असा निघून चाललाय. डी थर्डमॅन, सीमारेखा पार, चौकार. अब तक 56. थँक्यू डीजे. अब तक 56 आणि इथून पुढे आता धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ती म्हणजे 13. 69 धावांचं लक्ष. यानंतरची होणारी मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचंय. कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल. 12 मध्ये 13. आव्हान बिलकुल सोपं झालंय. पहिली बॅटिंग झाली त्यावेळेला वाटलं होतं की 69 धावांचं आव्हान हे खूप मोठं आहे. 69 धावांचा पाठलाग करणं सोपं नाही राहणार, कारण कालच्या दिवसामध्ये सकाळची जी मॅच पहिली खेळली गेली होती त्या पहिल्या मॅचमध्ये धावा बनल्या होत्या 52. त्याचा बचाव झाला होता. सकाळच्या कंडिशनमध्ये या धावांना बनवणं तितकं सोपं नव्हतं, परंतु आकाशने या सर्व गोष्टींच्या, या सर्व प्रेडिक्शनवरती पाणी फिरलं आणि साफ पुसून टाकत असताना सांगितलं की कंडिशन कोई भी हो, सिच्युएशन कुछ भी हो. 56 58 2 झालेत. आता 11 धावांची गरज आहे. ओ शंकर, डायरेक्ट हिट, काम फिट, शंकर डिपार्ट्स. बघा काल अशा काही मॅचेस झाल्या होत्या ज्या क्लोज आल्यानंतर अवघड बनल्या होत्या. आता शंकरची जी विकेट आली त्याला बघता असं वाटतंय की इथून ही मॅच काय टर्न होती की काय. 58 वरती लागलेला हा 3रा हादरा. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती यशने एक फटका खेळत असताना धावण्यासाठी मजबूर केलं होतं. शंकर बाद झाला. शंकर निराश आहे. शंकरसाठी हे मैदान जुनं आहे. शंकर खूप वेळा इकडे येऊन खेळलाय आणि आज तो शंकर काही न करता मैदाना बाहेर आला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज
नितीन आलाय मैदानाच्या दिशेने. फुल ऑन लेंथ, यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ जातोय परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. नितीनच्या बॅट मध्ये येतोय एक दमदार मनसे चौकार. चौकार आला. 4 धावांनी आव्हान अजून सोपं होत गेलं. यश वरती हल्ला बॉल केला गेलाय. बघा बॉलिंग ऑर्डर मध्ये तुम्ही कोणत्या क्रमांकावरती कोणाला गोलंदाजी करण्यासाठी पाठवताय, कोणाला संधी देताय, त्यावरती सुद्धा तुमचा रिझल्ट निर्भर करत असतो. यश पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत एक धाव. नितीनने समजदारी दाखवली. माहित आहे त्याला आकाश चांगल्या फॉर्म मध्ये, आकाशच्या बॅटमधून चांगल्या धावा बनल्यात. आकाशने चांगले ब्लास्ट केलेत आणि या मॅच मध्ये पूर्णपणे संघाला आणून ठेवलंय. आहिर देवळी हा संघ आता थोडासा वरचढ आहे. बिरमणी आणि हातोळला या मॅचला जिंकण्यासाठी चमत्कारिक खेळ करणं गरजेचं असणार आहे. बघूयात काय घडतंय. धावपल करते धाबा 63. अजूनही 6 धावांची गरज आहे. उजव्या बाहेर अँगल बनवून चेंडू निघून जात होता आणि त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर समोरच्या दिशेने. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू ऑन साईडला जातोय. जोपर्यंत फील्ड केला जाईल कोणती धाव नाही. डॉट बॉल येतोय. काय इथून या मॅच मध्ये अजून काही जान आहे का? 8 चेंडू 6 धावा. यश पुन्हा एकदा आकाश समोर. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु तो बनेल दर्शनीय स्ट्रोक. बिल्कुल सड़क पे कड़क मॅच विनिंग स्ट्रोक. सामना संपलाय. सामना जिंकला आहिर देवळी या संघानं. 7 चेंडू राखून आणि 7 विकेट राखून. कॉंग्रॅच्युलेशन आहिर देवळी. हार्ड लक बिरमणी हातलोल. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. झांझवड घोडेपारोट संघ फिल्डिंग करणारे. नाणेफेकीचा कौल जो झाला त्याच्यामध्ये कळमगाव गावडोशी संघाने नाणेफेक जिंकली होती आणि त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कळमगाव गावडोशी केसीसीने बॅटिंग घेतली आहे. फिल्डिंगसाठी आमंत्रित केले झांझवड घोडेपारोट संघाला आणि